घडवू शकतात मला वाटतं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. मागच्या वेळेस मला कायमस्वरूपी बोललं जायचं तर चला काय निवडून आला. मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की मागच्या वेळेस 1,27,000 इतक्या मताधिक्याने मी निवडून आलो होतो. सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा शिवसैनिक, हाडाचा शिवसैनिक, ज्या पद्धतीनं शिवसेनेचा पक्ष हिरावून घेतला गेला, चिन्ह हिरावून घेतलं गेलं, मला वाटतंय त्या गद्दार लोकांना आणि भारतीय जनता पार्टीला जनतेनं दिलेला हा 3,30,000 मताचा निब्बर मला वाटतंय जेवढं अधिकचं मताधिक्य आहे तेवढी अधिकची जबाबदारी असते. आणि खासदार हे पद मी प्रतिष्ठा म्हणून त्या ठिकाणी लढवलेलं नाही, जबाबदारी म्हणून लढवलेलं आहे. मागची 5 वर्ष सामान्य लोकांच्या जवळचा कुटुंबातला एक सदस्य, एक खासदार असू शकतो, ही भावना त्या सामान्य माणसाच्या मनामध्ये मी निर्माण करण्यात यशस्वी ठरलो. त्यांचे प्रश्न आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्या लोकसभेत मांडतो, त्या केंद्र सरकारच्या कानावर घालून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि आपण बघितलं असेल की सामान्य माणसाच्या कामाला जर लोकप्रतिनिधी पडला तर सामान्य माणसंसुद्धा त्याच्यासाठी ताकदीत उभा राहतात. हे मूर्तिमंत उदाहरण आहे. पहिली मोठी निवडणूक आहे. निश्चित मला वाटतं गद्दारी करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी भरवणारा हा निकाल आहे की तुम्ही ज्या बाळासाहेबांनी, उद्धवसाहेबांनी तुम्हाला आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, त्यांना स्वतःच्या काही पैशाच्या स्वार्थासाठी, पदाच्या स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीनं, इन्कम टॅक्सच्या भीतीनं तुम्ही जर सोडत असाल तर जनता त्याला कशा पद्धतीनं उत्तर देते याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आता विरोधक आपल्याला म्हणत होते मोदीच्या लाटेवर आपण निवडून आला. आता लक्षात आलं असेल की त्यांच्याही की इथं बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा हाडाचा सैनिक आहे. आणि जे काही राजकारण कपटीपणाचं तुम्ही मागच्या 2.5 वर्ष महाराष्ट्रात केलं त्याला दिलेलं हे उत्तर आहे. कशाचा फॅक्टर चालला या मतदारसंघात? कोणचा फॅक्टर चालला मतदारसंघात? या आता फॅक्टर म्हणता हो तुम्ही. इथं आता आम्हाला एखाद्या माणसाची अडचण पडल्यावर त्याचं काम केलं तर तुम्ही आम्हाला हिनवत होता. तुम्ही मला म्हणायचं की ज्याकंठ आम्ही, हे काय खासदाराचं काम आहे का? पण ज्या माणसाला ज्याकंठ आम्ही दिली त्या ड्रायव्हरनं, किन्नरनं, बिचारानं मला मतदान टाकलं. ज्याच्यामुळे ही लीड तुम्हाला दिसते का? तुम्हाला 3,30,000 ही सामान्य माणसाची मतं आहेत. अब्जाधीश माणसाला कदाचित सामान्य माणसाच्या समस्या, व्यथा समजणार नाही की त्याच्या शेतात एक डीपी बसवायचा असेल तर काय अडचण असते, त्याच्या शेतातला डीपी जळाल्याच्या नंतर काय अडचण असते, त्याच्या घरातलं कोण दवाखान्यात ॲडमिट झाल्याच्या नंतर खिशात पैसे नसते, त्याचं बिल भरायचं असेल तर काय अडचण असते, त्याची मुलगी जेव्हा डिलिव्हरीसाठी जाते तेव्हा तिला रक्ताच्या बाटल्याची आवश्यकता असते तेव्हा काय अडचण असते. त्याच्यामुळं ही सामान्य प्रश्न अब्जाधीश लोकांना कदाचित किरकोळ वाटत असते. आणि मला ही नवलं गेलं होतं की फोन उचलल्यानं काय होतंय. कदाचित अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर देशाला जनतेनं उत्तर दिलं की सामान्य माणसाच्या कामाला पडल्याच्या नंतर काय होतं. जिल्ह्याच्या विकासासाठी काय विजन असणार आहे? निश्चितपणे धाराशिव जिल्हा हा देशात माग असलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3चा आहे. हे काय आपल्या जिल्ह्यासाठी भूषण नाही आहे, ही अतिशय शर्मेची बाब आहे. आणि मला वाटतं ह्या पद्धतीचं गुणांकन आपल्याला जे मिळालेलं आहे, ह्या पद्धतीचं डिग्रेडेशन मागास जिल्ह्याच्या यादी, दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3ला देशात गेलो. मला वाटतं तिथनं आता सुधारणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मला जे जे काही करता येईल ते प्रामाणिकपणे करायचा मी प्रयत्न करेन.